ढसांचा गुंड कार्यकर्ता खोक्या अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। गुंड सतीश भोसले अजूनही मोकाट का आहे आणि पोलीस काय करतायत असा प्रश्न त्यामुळे सातत्याने विचारला जातोय। मारहाण प्रकरणामध्ये जामिनासाठी सतीश भोसलेचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा दाखल झालेला आहे। अटकेसाठी पोलिसांनी 2 पथकं रवाना केलेली आहेत, पण खोक्यात तरीही पोलिसांना कसा काय सापडत नाही। सतीश भोसले स्वतः शरण येणार असल्याची माहितीही मिळतेय, पण पोलीस काय करतायत असा प्रश्न वारंवार विचारावासा वाटतोय। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूया। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, पुन्हा हाच प्रश्न विचारावासा वाटतोय की पोलीस नक्की करतायत काय? शरण येईपर्यंतच ते वाट बघणार आहेत का या खोक्याला पकडण्यासाठी? पूर्वी हाच प्रश्न जो प्रश्न तू विचारतेस हाच प्रश्न प्रत्येकजण पोलिसांना विचारतोय की मागच्या आठवड्याभरापासून हा खोक्या सतीश भोसले हा अगदी टेलिव्हिजनवरती धुमाकूळ घालतोय, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, त्याच्यावरचा आक्रोश रस्त्यावर मांडला जातोय, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले तरी पोलीस मात्र त्याला पकडू शकलेले नाही आहेत। आणि ज्यावेळी माध्यमासमोर सतीश भोसले आल्यानंतर तर हा प्रश्न मुद्दामून विचारला जातोय की जर तो माध्यमाला भेटू शकतोय तर पोलिसाला का नाही। आता पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की रात्रीपासून तर आणखी पोलीस वाढवलेत, त्याच्या मागावरती पोलीस आहेत। मात्र दुसरीकडे सतीश भोसलेंचा अर्ज आता कोर्टामध्ये दाखल झालाय, कारण तो म्हणतोय की मला अटकपूर्व जामीन मिळाला पाहिजे। त्यामुळे आता प्रश्न असा सुद्धा उपस्थित होतोय की आज एकीकडे हा खोक्या म्हणजे सतीश भोसले पोलिसांसमोर शरण येत असताना तो उद्याची वाट बघेल का? कारण ज्या कोर्टामध्ये हा अर्ज दाखल झालाय त्या कोर्टाची सुनावणी ही उद्या होणार आहे। त्यामुळे उद्याची सुनावणी होणे आधीच सतीश भोसले अटक होतो की त्याला अटकपूर्व जामीन मिळतो हे बघितलं जाणार आहे। हे एक मात्र खरं आहे की पोलीस मात्र रात्रीपासून त्याच्या मागावरती आहेत, मात्र आणखी तरी सतीश भोसलेपर्यंत ते पोहोचलेले नाही आहेत। त्यामुळे पोलीस कधीपर्यंत सतीश भोसलेपर्यंत पोहोचणार हा प्रश्नाचं उत्तर मात्र आणखीही अनुत्तरितच आहे। अगदी खरं आहे, पोलीस कुठे अडखळतायत असाही प्रश्न आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।